19 दिवसामध्ये मी माहिती घेतली, 9 किलो वजन कमी झाले. मुक्काम केले, शाळेमध्ये केले, मंदिरामध्ये केले, तिथं बाजूला पाण्याला आंघोळ केली, लगेच सकाळी तयार, परत फ्रेश. पहाटे 3ला झोपले तरी 6ला फ्रेश घडी. काय एक दैवी ताकद असावं, अशा प्रकारे ताकद त्यांच्याकडे. परवा मला कोणतरी सांगितलं का मोटरसायकलच्या रॅल्या चालल्या होत्या, हे मोटरसायकलवर बसलेले जोरात गाडी चाललेले, एक जोरात मोटरसायकल आली आणि त्या मोटरसायकल धडक दिली, यांच्या पायाला धडक दिली. निलेश लंकेच्या जायबंदी पाय, बरोबर आहे ना, पाय जायबंदी दाखवा त्या लोकांना. लागलंय त्याला, खरंय, पण याला लागलं, पण त्या दुसऱ्या मोटरसायकलचं सायलेन्सर 50 फूट लांब उडून पडलं. म्हणजे धडक देणं सोपं नाही, हे कळालंच नाही. याची धडक एवढी जोरदार असते आता कळालं. आता जी धडक बसेल ना, हे सायलेन्सर असं उडवतं पावर. मी काही जास्त वेळ घेत नाही, आपल्याला परत बोलायचंच आहे, पवार साहेबांना बोलायचंय. परंतु मी 1-2 गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण मी संपतो. पूर्वी महाविकास आघाडी भक्कमपणे पाठीशी आहे, तिच्या मित्र पक्षासह पाठीशी आहे. तुम्हाला या निमित्ताने सांगतो. मी आपल्याला सांगेल की अलीकडे जे काही भाषण मी वाचले, ऐकले, मी सुद्धा खरं सांगतो का, मी फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय, एका दिवसात 2-2, 3-3 जिल्हे करतोय, विदर्भातले जिल्हे आम्ही करतोय, इकडे करतोय, तिकडे करतोय. पण इथले पालकमंत्री जे स्वतःला अत्यंत ज्येष्ठ मंत्री समजतात, त्यांची आम्ही गमतीनं त्यांना काय म्हणतो असं माहिती का, ते आमच्या भागातच तिकडे फिरतात. आम्ही म्हणतो असतो कनोली, मनोली, कनकापूर, दाड, चनेगाव, हसनापूर, झाला दौरा त्यांचा. म्हणजे महाराष्ट्राचे मंत्री, विरोधी पक्ष नेते होते, एवढंच इथं फिरत होते. आता एवढंच इथं फिरतंय, आणि आता तुम्ही पार पक्क गुतून टाकलेलं मला दिसतं. भाषण काय करताय ते? आदरणीय पवार साहेबांनी अद्यापही कधी अजून काही बोलले नव्हते, उतरले नव्हते इलेक्शनमध्ये, पण पवार साहेबांवर टीका करायला भाषण सुरुवात केली. मला कळलं हे काय कारण आहे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं? विषय कोणता होता? विषय होता लोकसभेचा. देशाच्या प्रश्नावर तरी बोललं पाहिजे, त्याचे उत्तर तरी दिले पाहिजे, नाही तर आपल्या उमेदवाराबद्दल कौतुक केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की आमच्या या कर्तृत्ववान दिवट्या सुपुत्रानं काय काय कर्तृत्व गाजवलं, हे तरी सांगायला पाहिजे. पवार साहेबांना बोलायचं काय कारण होतं बरं? त्याचा विचार करीत असताना पुन्हा माझ्या लक्षात आलं की एक दिवस माझ्यावर आरोप सुरू झाले. अजून मी एकदाच फक्त बोललो होतो का ही श्रीमंतच्या विरुद्ध गरिबाची लढाई, हे एवढंच बोललो, त्याच्यावर काही बोललो नव्हतो. तरी माझ्यावर आरोप का सुरू झाले? मग लक्षात आलं की आपल्या कर्तृत्ववान मुलावर आता आरोप व्हायला लागले, त्याला उत्तर देता येत नाही. तो बोलला का आणखी काहीतरी चॅनल चालतो तुमचा सोशल नेटवर्कचा,